मध्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्यासोबतच अनेक वस्त्यांमध्ये घराघरांमध्ये पाणी शिरलेले दिसत आहे। डेक्कन भागामध्ये अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे। खडकवासला धरणामधून 40,000 क्युसेक्सचा पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि यामुळे स्वागत आहे मित्र, आज नवीन एक ब्लॉग मध्ये। बघू शकता पुण्यामध्ये काय वातावरण आहे। रात्रभर खूप पाऊस झालाय आणि पाऊस झाल्यामुळे पुण्यामध्ये ठिकठिकाणी पाणी भरले। नदी भरून वाहती आहे। मुळा मोठा नदी खूप भरून वाहती आहे। बातम्यामध्ये तुम्ही तर पाहिलंच असाल स्टार्टिंगला। तर आज विचार केला की चला आज मग बघून येऊया आपण बाहेर जाऊन काय वातावरण आहे, बाहेर किती पाणी भरले। तर आम्ही दोघं मिसेस आणि मी गाडी घेऊन निघालो। पुढं बघा मित्रांनो, हे बघा मिसेस आणि मी गाडी घेऊन निघालो आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। पुण्यामधलं तुम्हाला दाखवतो किती पाणी कुठे कसं भरलेलं आहे। लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। इथपर्यंत पाणी येतं का? गाडी अडकली। अरे हा, 3 गाड्या, 3 आहे अजून मागे। कॅमेऱ्यामध्ये दिसते का गाडी? काहीतरी मध्ये येते रे। पुण्यामध्ये आला पूर। ओंकारेश्वर ब्रिजवर सगळे लोक कोल्हापुरी मारून बाहेर निघाले वाटतं गेले। अख्खा रोड म्हणजे हा रोड आहे, हा आहे ना। ये ना इथे अक्षरशः माहिती आहे का, अख्खा रोड गेला। इथूनच येतो जातो रिक्षा करून। हे बघ मेट्रो स्टेशन पाण्याखाली आणि आले। चला कळते मारा। लोक जत्रा भरली। त्या साईडला उभा आपण, त्या साईडला गेला या साईडला उभे। मित्रांनो पुण्यामध्ये पावती करा। मेरा चालू आहे वो बना आई कडाक। इकडे ना इकडेलाच जाते। इथं पण गाडी आहे पुढे गाडी। हा तिथं कार उभी मार्केट गेले असं तिथं राहिले असेल। दिसलं का मित्रांनो, तिथं कार उभी। 2-3 गाड्या आहे, पुढं पण आहे। पाण्याखाली बघा।
का? हा दिसते 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 कार दिसते. इकडे ना इकडे पाणी जरा जोरात वाहते. पाणी किती वाहते बाई, फुल पाणी भरले. त्या ब्रिजवर पण नाही जाऊन जाणार ते. बरेच लोक आलेत फिरायला इकडं. पाऊस आला.